जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. थोरात कारखान्याचा गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न. साखर कारखानदारीमधून राज्य व केंद्र सरकारला दरवर्षी काही हजार कोटींचा टॅक्स दिला जातो. अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या सहकारी साखर कारखानदारीला सरासरी 10 वर्षातून एकदा अडचण येते. अशा वेळेस सरकारने कारखानदारीच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांसाठी कर्जाचे पुनर्गठन करणे, कमी व्याजदराने कर्ज देणे, आधारभूत किंमत वाढवणे, इथेनॉलचा भाव वाढवणे यांसह विविध प्रोत्साहनपर योजना राबवाव्या अशी मागणी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे होते, तर व्यासपीठावर ॲडव्होकेट माधवराव कानवडे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घोले, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, सभापती शंकरराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, सुधाकर जोशी, बाबासाहेब ओहोळ, संपतराव डोंगरे, इंद्रजितभाऊ थोरात, हौशेराम सोनवणे, कारखान्याचे संचालक संतोष हासे, संपतराव गोडगे, नवनाथ अरगडे, विनोद हासे, सतीश वरपे, रामदास धुळगंड, रामनाथ कुटे, विजय रहाणे, अरुण वागचौरे, योगेश भालेराव, विलास शिंदे, अंकुश ताजने, दिलीप नागरे, मदन आंबरे, बंडू भाबड, सौ लताताई गायकर, रामदास पाटील वाघ, राजेंद्र गुंजाळ, मीनानाथ वरपे, कार्यकारी संचालक जगन्नाथ गुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कृष्णा दिघे, रामदास तांबडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. सांगता समारंभ करतो आहोत. हा अतिशय चांगला म्हणावा लागेल. त्याचं कारण असं आहे, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 3 लाख टन ऊस होता. असं असताना आपण 7,65,000 मेट्रिक टनापर्यंत पोहोचलोय. म्हणजे कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता कमी असताना एवढं मोठं गाळप करणं, यासाठी शेतकी खात्याला खरोखरच धन्यवाद दिले पाहिजे. आपण 7,65,261 मेट्रिक टन गाळप करून त्यामध्ये कार्यक्षेत्राला 3,05,671 मेट्रिक टन ऊस, कार्यक्षेत्राबाहेरून 4,59,590 मेट्रिक टन ऊस आलेला आहे. सांगायला आणखी एक आनंद असा आहे, इथे गळीत हंगाम सुरू करताना मागच्या वर्षी शासनाने 15 नोव्हेंबर नंतर परवानग्या दिल्या, आता 1 नोव्हेंबर नंतर परवानग्या दिल्या आणि अतिशय कमी दिवस सगळ्याच कारखान्याचे गळीत हंगाम चाललेले आहेत. यामध्ये कवळा ऊस गाळपाला, कारण ज्यांनी मार्च एप्रिल मे मध्ये लागवड केल्या ते 10-10, 11-11 महिन्यात ते ऊस गाळपाला आलेले. असे असताना सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये आपण साखर उत्पादनाच्या बाबतीत टॉप मोस्ट आहे, 11.40%. कारण फार दिवस रेंगाळत गळीत हंगाम चालणं आणि कवळा ऊस आणून रिकव्हरीला फटका बसणं, आणि जोपर्यंत कार्यक्षेत्रात ऊस आहे तोपर्यंत बाहेरच्या ऊसावर नुसता कारखाना चालत नाही, दोन्हीची सांगड घालावी लागते. आणि ती आपल्याकडे चांगल्यापैकी सांगड घालून आपण हा गळीत हंगाम पूर्ण केलेला आहे. आपल्याला प्रतिदिन सरासरी ऊस गाळप स्टॉपेज सोडून 7,252 मेट्रिक टन गाळप आपण दैनंदिन केलेला आहे. नुकतंच साखर संघाचे उपाध्यक्ष ओळ साहेब यांचं आगमन झाले, त्यांचं मी 21% 16,885 मेट्रिक टन ऊसाबचत झालेले आहे. स्टीम कन्झम्पशन जे पर टन आपलं स्टीम कन्झम्पशन असतं ते 39.02% आहे. वीज वापर म्हणजे प्रोसेससाठी जे काही वीज लागते, म्हणजे बॉयलर आणि प्रोसेस, या दोन्ही मिळून 27.05 युनिट प्रति टन आपल्याला लागलेले आहेत. वीज निर्यात आपण जी केली, म्हणजे वीज तयार करून दररोज आपण 30 मेगावॅट वीज आपल्याकडे तयार होते, त्यातलं स्वतःसाठी विजेचा वापर सोडून जी काही वीज आपण निर्यात केली ती 4,51,99,600 युनिट. हा खूप चांगला आकडा. म्हणजे आपण 1 टन ऊसापासून 90 युनिट वीज तयार करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. करण्यासाठी उभा आहे.
ते आपले MD जुगलकर साहेबांनी सर्व अहवाल आपल्यापुढे ठेवला आहे. प्रत्येक गोष्ट जर आपण बारकाईने ऐकली तर किती म्हणजे खरं बारकाईने ऐकणं आणि त्यातलं महत्त्व समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ विजेचा दर हे का शक्य झालं तर आदरणीय बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी मंत्रिमंडळात होते, तिथे त्या ठिकाणी मंत्रिमंडळात नव्हते, परंतु तिथे जरी विरोधी पक्षाचं म्हणजे सरकार होतं तरी देखील त्यांच्या राजकीय वर्चस्वामुळेच किंवा त्यांच्या राजकीय प्रभावामुळेच खऱ्या अर्थाने एवढा मोठा दर मिळाला आपल्याला. तो अन्य कुणालाही मिळाला. 4.5 आणि मला वाटतं 6-7 म्हणजे इतका मोठा फरक तो होऊ शकला. आपण कल्पना करून हा परमनंट उपयोग आहे ना याचा, कायमचा आहे ना. तर इथून पुढे जोपर्यंत आपली कोजन चालू आहे तोपर्यंत ते होणार आहे. किंवा जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन कारखान्यामध्ये केलं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बसती केल्या. खरोखर म्हणजे नेहमीच आपण सांगतो आणि मानतो की आदरणीय दादांनी जी एक व्यवस्थापनाची मूल्ये घालून दिलेली आहे. व्यवस्थापन पाहणं म्हणजे आता तुम्हाला सांगतो की एखादी मोठी कंपनी असली ना तर तिथे तो व्यवस्थापक आणि ती सगळी फार महत्वाची गोष्ट असते मित्रांनो. आता कॉर्पोरेट सेक्टर त्याला CEO म्हणतात. म्हणजे ते किती पद्धतीने परिणामकारक काम करू शकतात याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि मला असं वाटतं आणि आपल्या सर्वांचा अभिमान वाटला पाहिजे की संगमनेर आपला सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात कारखाना असेल, दुसरंग असतील, आपल्या सगळ्या संस्था या खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने मोठे उद्योग समोर चालतात, ज्यांना कॉर्पोरेट वर्ल्ड असं म्हणलं जातं जगात, की ज्यांचे बजेट हे आपल्या महाराष्ट्राच्याही बजेटपेक्षा मोठे असतील, इतक्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांचं ज्या व्यवस्थापन शास्त्रानुसार ज्या बारकाईने, ज्या अचूकतेने, ज्या दूरदृष्टीने काम चालतं तसंच काम आपल्या सहकारामध्ये चालू आहे. हे खऱ्या अर्थाने खूप महत्वाचं आहे मित्रांनो, अभिनव आहे. आणि म्हणून त्याबद्दल आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा, अगदी चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यापासून तर आपले MD आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी आणि चेअरमन साहेब आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. काही आव्हानं आहेत तर त्यावेळेस ऊस कमी होता, आता पुढच्या वेळेस ऊस जास्त होईल. त्यामुळे आता आपल्याला क्षमता वाढवता येईल की नाही ते बाहेर पाहिजे. आता तो मला त्यातलं काही फार माहिती नाही, परंतु क्षमताही वाढवली पाहिजे. सीझन जर शॉर्ट केला तर आणखीन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याचाही विचार व्हावा. एकंदर जे आहे ना गळीत हंगाम पाऊस सतत झाला, 6 महिने पाऊस चाललेलं हे वर्ष आहे. त्याचा परिणाम असा की टनेज मध्ये खूप घट आली. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे सरासरी टनेज आपलं सुद्धा घटलेलं आहे. आणि आपल्या टनेजचं एकंदर कार्यक्षेत्रामध्ये सरासरी ऊसाचं 83 म्हणजे पूर्वीपेक्षा मागील याच्यामध्ये 91-22 होतं, यावेळेस 83.88 इतकं खाली सगळं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही अवस्था झाली. त्याबरोबर सगळ्यात बदल काय असेल यावेळेस तर साखर कारखान्याची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढली. अलीकडे जर माझ्या ते सोलापूर जिल्हा पाहिलं तर 46 का काय साखर एका सुद्धा जिल्ह्यात 46 साखर कारखाने आहे. उजनीचं पाणी हे सगळे. पण परिणाम काय झाला? परिणाम तिथला गळीत हंगाम फक्त 74 दिवसाचा गळीत हंगाम झालेला आहे. म्हणजे एवढा शॉर्ट गळीत हंगाम कुठं कधीच नव्हता. इकडं सुद्धा आपल्या सगळ्यांचे गळीत हंगाम आपला 110 दिवस असला तरी सगळे टोटल आज म्हणजे कालपर्यंत धरून ते 110 दिवस असतील. आपण तसं म्हटलं पाहिजे की 100 दिवसातच गळीत हंगाम आपला झाला. गळीत हंगाम आपण पाहिलेले 180 दिवसापेक्षा जास्त गळीत हंगाम पाहिलेले आपण. परंतु त्या कमी जरी धरले तरी एवढा कमी गळीत हंगाम होणं याला कारण असं आहे की साखर कारखान्याची संख्या वाढली, प्रत्येकानं क्रशिंगची कॅपॅसिटी वाढवली. म्हणजे इतकी कॅपॅसिटी वाढवलेली आहे. आणि त्या शेवटी असं एक त्याचा ब्रेक लेव्हलला जावं लागतं. रोजचं गळीत जे आहे तेवढं झालंच पाहिजे. शेवटी कॅपॅसिटी त्या मानानं गळीत झालं पाहिजे. आपली 6,000ची आपलं लायसन आहे, 5,500 तरी कारखाना आहे. आपलं काही झालं तरी 7.5 वर आपण चालवतो. आणि यावर्षी सुद्धा पूर्णपणे सरासरी काढली तर आपण जवळपास 7.5 चालवलेला आहे. 7.5 म्हणजे जो ब्रेक इव्हन होता त्याला आपण जाऊन पोहोचलोय. पण अनेक कारखाने असे आहेत की ज्यांनी कॅपॅसिटी खूप वाढवली, अंडर कॅपॅसिटी चालवले. त्याच्या पलीकडे जाऊन असं झालं की ऊस कुठून तरी मिळवला पाहिजे. हा जो जी मारामारी सुरू झाली, ऊस जास्त मिळवण्याची जी स्पर्धा सुरू झाली, त्यामधून आणखी एक गोष्ट घडली, पाहिजे तसा ऊस ओढून आणा आणि गाळून टाका हे सुरू झालं. त्याचे अनेक परिणाम आहेत. म्हणजे एक एकंदर ऊसाचा क्रशिंगचा कालखंड जो असतो तो कमी झाला, अंडर कॅपॅसिटी चालले.
ब्रेक इव्हनला पोहोचले नाही. दुसरं असं झालं की त्या कारखान्यामध्ये आणखी रिकव्हरी कमी आल्यामुळे परत नवे प्रश्न त्यांचे तयार झाले. आपण पूर्णपणे शिस्तीने चालवण्याची पद्धत आपली आहे. आपण आपली रिकव्हरी हे जे ऊस मिळवतो तो पूर्णपणे काळजीपूर्वक घेत असतो. परिणामतः आपली रिकव्हरी ही 11:40 यावेळेस आली. साधारण 11:50 असते पण 11:40 यावेळेस आलेली आहे. आपण ब्रेक इव्हन पर्यंत जाऊन पोहोचलोय. सरासरी जवळपास 7,500 जे चालला पाहिजे ते वर्षामध्ये आपण या दिवसामध्ये चालवलेलं आहे. हे आपले जे आहे म्हणजे एवढ्या सगळ्या गोंधळात एवढ्या सगळ्या जे चाललेल्या स्पर्धा होत्या अनिष्ट अशा स्पर्धा या, परंतु त्या झाल्या. त्याच्यात आपण आपलं व्यवस्थित पद्धतीनं क्रशिंग आपण करून घेतलेलं आहे. ब्रेक इव्हनला आपण गेलेलो आहे. क्रशिंग चांगलं केलं, रिकव्हरी चांगली मिळाली. हे खूप चांगलं यश हे आपलं हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मला तर अभिनंदन सगळ्या आता छोट्या चेअरमन मी आहे, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाचं अभिनंदन सगळ्यात आपण जे मेहनत करणारी खाली माणसं आहेत त्या प्रत्येकाचं म्हणजे आमच्या ऊस तोडणाऱ्या कामगाराचं आज मुकादमाचा सत्कार केला याच्यावर मुकादमा त्यांचं नाही समजू, त्या तोडणाऱ्यांचं सुद्धा समजावं. कुठे बसले त्यांनी त्यांचं सुद्धा समजलं पाहिजे. कारण शेवटी असं आहे की त्यांच्या प्रयत्नावर त्यांच्या कष्टावर तुमचं यश अवलंबून आहे. हा हार त्यांच्याच करता सुद्धा आहे, हे नाकारता येत नाही. प्रत्येकाचं कष्ट आहे, मेहनत आहे. कामगार काम करतो, अधिकारी काम करतो, हा सगळी धडपड चाललेली असते. याच्यातून हे यश मिळत असतं. आणि म्हणून या वर्षीचा अनेक गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये कसं जायचं याचा विचार करत असताना कॅपॅसिटी वाढवायची का आणि कमी दिवसामध्ये जास्त गणित ही जर स्पर्धा सुरू झाली तर त्यामध्ये कसं टिकायचं याच्यात ह्या तर गोष्टी पाहाव्याच लागतील. पण याच्याबरोबर एक आहे की दरवर्षी आपण सांगतो त्या पद्धतीनं काही झालं तरी स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एकंदर स्थिती आपली अशी आहे की पुढच्या वर्षी आपलं तसं लागवड वाढलेली पण त्या वाढलेली लागवडमध्ये एकंदर 1,000 हेक्टरची लागवड वाढलेली आहे. निळवंड्याच्या पाण्याचा उपयोग होतोय. अजून लोकांना निळवंड्याचं पाणी शेवटी वितरण जे ते आहे ते जोपर्यंत व्यवस्थित होत नाही. आता म्हणजे आता पाणी आपण पाईपानं बाहेर काढून टाकतो पाणी असं सगळं चाललेलं आहे. त्याच्यातून मग पाणी आलेलं आहे, काहींच्या विहिरीला आलं, काहींच्या नाही, असं झालेलं आहे. अपेक्षा आपली आहे की निळवंड्याचं पाणी हे जो कुणी कोरडा राहिला ज्याच्या शेतीला पाणी नाही त्याच्या शेतीला या निळवंड्याचं पाणी पोहोचलं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. कुणी कोरडं नाही राहिलं पाहिजे ही आपली अपेक्षा आहे. हा आपला आग्रह आहे की आता तालुक्यात आमच्या काही कोरडं ठेवू नका. जिथं पाणी पोहोचू शकतं ज्या जिरायत भागात असेल जिथं अजून पाणी नाही तिथे पोहोचलं पाहिजे. आजचं वितरण व्यवस्थेमध्ये आपली सगळ्यांची धडपडीनं आपण पाणी देतो त्यातून काही क्षेत्र वाढलं हे नाकारता येत नाही. परंतु ज्यावेळेस वितरण व्यवस्था चांगली होईल त्यावेळेस क्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल अशी अपेक्षा आपण ठेवतो आहोत. आता ते कधी होईल काय होईल आपण तर काय बोलू शकत नाही. अपेक्षा आहे की चांगलं करावं ही तर अपेक्षा आपण ठेवतो. चांगलं झालं पाहिजे. आमचं पाणी जे सगळं तालुक्याचं ते आमच्या उर्वरित जिरायत भागाला आणि जो दुष्काळी भाग आहे जिथं पाणी पोहोचू शकतं दुष्काळी भागातलं तिथं पोहोचलंच पाहिजे हा आग्रह आपला आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा जे आता वाढलेलं क्षेत्र आहे ते वाढलेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला टनेज कसं वाढवता येईल हा विषय महत्वाचा आहे. मी परत सांगतोय परत सांगतोय त्या आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे की टनेज वाढलं पाहिजे. उलट यावर्षी टनेज कमी आपलं आलं, सरासरी कमी आली. आपल्याला यावर्षी पूर्णपणे काळजी घ्यायची आहे आणि त्या म्हणूनच तिथे जे महत्वाची गोष्ट सांगितली की रोपांचा पुरवठा तो सुद्धा दर्जेदार रोपांचा पुरवठा म्हणजे फाउंडेशन सीड जसं म्हणतो तसं रोप सुद्धा हे फाउंडेशनचं रोप असलं पाहिजे आणि ते जर पुरवलं तर त्याचा ऊसाचा उत्पादकता जास्त असते. त्याच्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या हे केल्या पाहिजे. म्हणून ऊस विकास हे सुद्धा अत्यंत महत्वाचा विभाग. सगळ्यात महत्वाचा विभाग आता तुमचा कोणता असेल तेव्हा सगळेच विभाग महत्वाचे असतात. जसं गाडीमध्ये सगळेच पार्ट महत्वाचे त्याचे सगळेच महत्वाचे असतात. परंतु सगळ्यात फ्युएल तर महत्वाचं असतं. तेल असेल तर गाडी चालेल, पेट्रोल शिवाय गाडी चालणार नाही, डिझेल शिवाय गाडी चालणार नाही. तर हे सगळ्यात ऊस वाढवणं तो सुद्धा एकरी जास्त टनेज वाढवणं याच्यावर खूप महत्वाचं काम हे करावं लागणार आहे. माझं मत असं आहे की आपल्या क्षेत्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आता कमी आहोत परंतु एक टार्गेट ठेवून आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्याचा
जिकरीचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यातून शेतकऱ्याला सुद्धा चांगली मदत होईल. आणि शेतकऱ्यासाठी असं आहे की एकरी 20 टन काढला काय उपयोग आहे त्याचा? काय भाव, किती भाव दिला तर परवडणार आहे का? तो एकरी ज्यावेळेस आपण 100 टन काढतो, आपले भोकणावाले दिसतेच नाही आज कार्यक्रमाला आहे का? आता आम्हाला तुम्हाला दाखवलं हे पाहिजे, असा ऊस कसा पाहिजे, असा पाहिजे, तगडा पाहिजे. त्यांनी आता समजा आपण 3,000 समजलो, आता 3,000 रुपये भाव दिला, त्यात एकरी 100 टन असल्यामुळे त्यांचे जे पैसे होते ते 20 टन ते कशी होती? तुमचा उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत महत्वाच्या. म्हणून ऊस विकासावर जास्त भर देणं आणि त्याच्यातून आपला स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या या कालखंडात आहे. हे या निमित्तानं सांगेल. त्याच्यावर जास्त काम हे करण्याची गरज आहे. मी आपल्याला या बाबतीत जास्त, परंतु जो गळीत हंगाम सांगता हा खूप महत्वाचा कार्यक्रम असतो, कारण एवढे कष्ट केल्यानंतर तो गळीत हंगाम येत असतो. एकंदर राज्यामधली परिस्थिती मी तुम्हाला सांगितली. कामगारांच्या बाबतीत एकच तुम्हाला सांगेल की आपण तर पूर्णपणे काळजी घेत असतो. आपण जे काही घडतं राज्य पातळीला ते चुकूनही कधी आतापर्यंत आपण थांबलेलो नाही. त्या पद्धतीने त्यांना आपण वेतनवाढ असेल या सगळ्या गोष्टी करतो. उलट कामगारांच्या याच्यामध्ये 16 कामगारांची सेवानिवृत्ती केली आणि किती इंजिनियर निघाले? इंजिनियर 28. 16 कामगारांच्या सेवानिवृत्तीमध्ये 48 इंजिनियर, ते 28 इंजिनियर एवढं. आणि मग एमकॉम बीकॉम तर होतेच होते. म्हणजे एक 12वीचा फक्त एक निघाला, पण तो बी कुठे चांगल्या ठिकाणी गेलेला आहे. मोठा म्हणजे कामगार क्षेत्रातला चांगला झालाय तो, कारण त्यानं स्किल याचा कोर्स घेऊन तो पुढे गेला. काय होत असेल, कष्ट आहे आपल्या जीवनामध्ये, परंतु पुढची पिढी आणखी पुढे जाणं हे महत्वाचं असतं. ते आपल्याकडे घडतंय, या कॅम्पस मध्ये घडतंय, कारण या सगळ्या सुविधा इथं उपलब्ध आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पण तुमचं अभिनंदन करीत असताना जिंकले त्यांचं अभिनंदन, खेळले त्यांचं अभिनंदन, घसरे बसले त्यांचं जादा अभिनंदन. आता एक गोष्ट एकंदर मला या निमित्तानं सांगायची. काल आपले बाबा ओळ हे मुंबईला गेले होते, साखर संघाचे उपाध्यक्ष ते, आणि साखर संघाचीच मिटिंग होती, साखर संघाच्याच मिटिंगला गेले होते. आणि तिथे सगळे एकत्र बसल्यानंतर मला जयंत पाटलांचा फोन आला. राजेश टोपे माझ्याशी बोलले आणि ते म्हटले की एकंदर राज्याची जी परिस्थिती आहे त्या सगळ्याच्या बाबतीत आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल. कारण साखर कारखानदारीच्या याच्यामध्ये आपण तर खूप टॅक्स, म्हणजे आपलं अल्कोहोल या सगळ्या गोष्टीमधून राज्य सरकारला, केंद्र सरकारला खूप टॅक्स जात असतो. आता किती 1000 कोटी जातो एकत्र राज्य म्हणून, त्याचा हिशोब मजवळ नाही, पण काही 1000 कोटी रुपये आपण, काही हजार म्हणजे कधी 3000, 4000, 5000 कोटी आपण रुपये हे राज्य शासन केंद्र सरकारला साखर कारखान्यातून टॅक्स रूपानं देत असतो. एवढंच नाही, ती जी अर्थव्यवस्था असते त्या अर्थव्यवस्थेला जी गती दिली जाते. म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला पेमेंट झालं तो बाजारात गेला, बाजारात किंवा हॉटेलात जरी गेला तरी जेवण केलं तर त्याला जीएसटी लागतो. म्हणजे 3 जेवले तर 4था परत ते जेवतात असं म्हणतात. इतकं जीएसटी लागत असतो, 18% जीएसटी लागतो. या सगळं जे आर्थिक चक्र असतं त्याच्यामधून सुद्धा राज्य शासन केंद्र सरकारला उत्पन्न होत असतं. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्था जे असतं साखर कारखानदारी ही आपल्या अर्थव्यवस्थेत, महाराष्ट्रामध्ये नाही आणि देशातही, महाराष्ट्रामधल्या अर्थव्यवस्थेचा बदल करण्यामध्ये साखर कारखानदारीला खूप मोठा वाटा उचललेला आहे. हे मान्यच करावं लागतं. परंतु 10 वर्षामध्ये एखादी 2 वेळा अशी येते कधी अडचणीची असते, खूपच अडचणीची असते. आणि त्यावेळेस ज्या राज्य शासन केंद्र सरकारला आपण हजारो कोटी रुपयाचा कर रूपानं दिलेले असतात, हजारो कोटी रुपये, त्यांनी ज्यावेळेस साखर कारखानदारी अडचणीत असते त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी घेतली पाहिजे अशी अपेक्षा असते. आता एकंदर कारखानदारीची अवस्था आपण नगर जिल्हा जरी म्हटलं तर माधवराव सांगू शकतात की आपले असलेले साखर कारखाने आणि जिल्हा बँक, परत त्यांच्यामध्ये काही एनसीडीसीचं कर्ज उचलले, बाकी ठिकाणून इकडून तिकडून कर्ज घेत असतात. तर आजची अवस्था काय
हे आता माझं जास्त माहिती होतं काय काय अवस्थेमध्ये या वर्षाचं झालेलं कमी गळीत, कमी असलेली रिकव्हरी, चाललेला कमी कालखंड कारखाना, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे कर्ज घेतलेले कारखाने चालवण्याकरता ते परत फेडण्याची क्षमता त्यांची आहे काय, आणि म्हणून आपलं या सगळ्यामध्ये सरकारनं आता भाग घेतला पाहिजे ही अपेक्षा आहे. यामध्ये आपली पहिली अपेक्षा म्हणजे जी आहे, म्हणजे ज्या राज्य पातळीला सुद्धा जी अपेक्षा आहे त्यामध्ये मी काल जयंतरावांना म्हटलं, जयंतराव म्हटले आपल्याला जरा लक्ष घालावं लागेल, म्हणजे मला त्यांनी त्यामुळे बोलवलं मुंबईला, या म्हणून बसावं लागेल, आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागतील, कारण सगळ्याच कारखानदारीमध्ये लक्ष सहसा असं का शरदचंद्रजी पवार साहेब हे कारखानदारीच्या प्रश्नामध्ये लक्ष घालणारं सगळ्यात महत्वाचं माणूस. तब्येत त्यांची थोडी बरी नाही, आता परत ऍडमिट झाले. त्यानंतर होते अजितदादा, की जे साखर कारखानदारीच्या प्रश्नामध्ये लक्ष घालत होते, दुर्दैवानं ते आपल्यातून गेलेत. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि राजेश टोपे ते बसले होते. मला त्यांनी लवकरात लवकर या म्हणून सांगितलं, त्यांनी बसलं पाहिजे असं आहे, आणि राज्य शासन केंद्र सरकारकडे मागणी केली पाहिजे ही त्यांची इच्छा आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.